Central government has contributed for the overall development of Goa, thereby benefiting us tremendously under the able leadership of Prime Minister Narendra Modi, stated Agriculture Minister Ravi Naik on the occasion of Goa Revolution Day at Kranti Maidan, Ponda. Naik, highlighting the significance of Kranti Maidan in the freedom struggle movement of Goa, said that the celebration of national state events every year helps to create greater awareness among the people, particularly the student community. We need to preserve Kranti Maidan for posterity of the future generation, he added. जे आम्ही शुक्र वर्षी गुलामी आशिल्ले पोर्तुगीजाचे आणि त्या गुलामीच्यान मुक्त भास बागा आमचे डॉक्टर राममोहन लोहिया यांनी सुरू केली आणि ते जेन्ना आमच्या गोंयांत येयले ते वयता आसतना सावधबाय वयता आसतना ह्या क्रांती मैदानाचेर येयले आणि क्रांती मैदान तेन्ना आमी अशें हें आशिल्लें की शिजवार पेट म्हणून आमी सांगताली आणि ते वेळार तो आमी येवन गेलो म्हणटकीर आमी एक क्रांती मैदान नांव दवरलें आणि हे क्रांती आमचे थंय सुरू जाली मडगांव सुरू जाली आमचे सगळे गोंयचे स्वतंत्र सैनीक जे आशिल्ले ते तेजे बरोबर आशिल्ले आणि ते मडगांव सांजवेळाचेर राममोहन लोहियान थंय जे चळवळ जी सुरू केली ते खूब प्रयत्न जाले जे पोर्तुगीज जे सोल्जर आशिल्ले तेणी तांकां खुबसो हेजेर आडोवपाचे प्रयत्न केली पूण कोणा मदत आसतना थंय तेणी जे आसा झेंडो वयलो आनी त्या वेळार आमचे खुबशे स्वतंत्र सैनीक नॉर्थ सावथ सगळे त्या वेळार आशिल्ले गोंयचे स्वतंत्र सैनीक आशिल्ले आनी ते स्वतंत्र सैनिकांनी आयज आमकां गोंय स्वतंत्र करून दिले की आमी जाल्यार अशेंच गुलामी उरता आसले की आमी 850 वर्षी गुलामी आशिल्ले आमी हांगसर पोर्तुगीज आमचे राज करताले आनी तूं लक्षांत धरात तेच राज करताले तांकांच हे हांगसर येवचे पडले आनी पोर्तुगीजचो तो मारिस सुआरेस तो हांगा आयलो हे हांगसर फंक्शन केलें आमी म्हणजे तो राष्ट्राध्यक्ष पोर्तुगालचो होता आमचो पोर्तुगीज प्रायम मिनिस्टर तो हांगा आयलो आनी त्या हांगसर एक प्रोग्राम केलो स्वतंत्र सैनिकांनी आमच्या आनी त्या स्वतंत्र सैनिकांचे प्रोग्राम तो हजर रावलो आनी आमकां एक वर्स जेणे आमच्या जे अत्याचार केले त्याच देशाचो प्रायम मिनिस्टर हांगसर येयलो आनी तेणे हांगसर ह्या हाजेर आमकां हें केलें प्रोग्राम केलो कसो पोर्तुगीज पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना काय दाखवलं म्हटलेलं बंदूक दाखवले आपल्याला बंदूक दाखवली तर आपण काय करणार तुम्हाला समजा बंदूक दाखवली तुम्ही राहणार भीती वाटणार की नाही पण ते घाबरले नाहीत कारण ते स्वातंत्र्य सैनिक होते हो की नाही त्यामुळे त्याने काय केलं सहजपणे एखाद्या खेळणं आपण बाजूला काढतो बघा तसं सहजपणे असे त्याने काय केलं बंदूक बाजूला केली आणि भाषण देण्यास सुरुवात केली कळलं की नाही त्याबरोबर सगळ्यांनी एका मोठ्याने म्हणा बोलो भारत माता की भारत माता की वंदे वंदे राममोहन लोहियांचा राममोहन लोहियांचा अशा प्रकारे सगळीकडे काय झालं घोषणा देण्यास सुरुवात केली त्याबरोबर पोर्तुगीज अधिकाऱ्याने त्यांना काय केलं लोहियांना अटक केली कारण त्यांचा काय होता त्याने सांगितलेलं भाषणबंदी करण्यास इथं मनाई आहे तुम्ही गुन्हा केला त्याबरोबर तुम्हाला अटक केली जाईल ते दाखवलं त्यांना आणि त्यांना अटक करून पोलीस स्टेशनवर नेलं त्याबरोबर लोक गप राहिले तुमच्यापैकी कुणाला काय केलं तर आम्ही गप राहणार नाही मग काय करणार विरोध करणार की नाही सगळे लोक पोलीस स्टेशनवर गेले बायका मुलं
सगळे जेवढे तिकडे लोक आपल्या गोमंतकी जमलेले सगळे पोलीस स्टेशनवर गेले. नुसते गेले भजन म्हणत गेले का? काय म्हटलं असेल? घोषणा दिलेल्या हो की नाही. आणि पोर्तुगीजाचा विरोध करत पोलीस स्टेशनवर ज्यावेळेला गेले त्यावेळेला पोर्तुगीज अधिकाऱ्यांना आता कळलं की आता काही आपलं ठीक नाहीये हो की नाही. त्यामुळे त्याने काय केलं, लोहियांना भारताच्या हद्दीमध्ये नेऊन पोहोचवलं. आणि त्या दिवसापासून आपल्या गोवा मुक्तीसाठी सगळ्यांनी काय केलं, लढण्यास सुरुवात केली. आणि क्रांतिकारक ज्योत जी आहे कळलं की नाही, सगळ्यांच्या मनामध्ये क्रांती निर्माण कुठली ती की आपला गोवा ह्या पोर्तुगीजांच्या ताब्यातून कोणत्याही प्रकारे मुक्त झालाच पाहिजे आणि ह्या पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून लावलंच पाहिजे. ही एक ज्योत जी आहे क्रांतीची ती कुणी पेटवली म्हणा, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी पेटवली. म्हणून आजचा दिवस आपण काय करतो, क्रांती दिन म्हणून साजरा करतो. आणि ही क्रांती पेटवल्यानंतर अनेक स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले, बलिदान दिलं. आणि म्हणून हे स्मारक जे आहे त्याच्यानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी आपला गोवा ह्यांच्या प्रयत्नाने मुक्त झाला. म्हणून त्यांची आठवण स्मरण करणे कळलं की नाही, त्याच्यासाठी त्याची आठवण म्हणून सगळीकडे स्मारक बांधलेले आहेत. वयान वाढले असतात आमकां खबर आसा पोर्तुगीज राज्य कितें आशिल्लें काय आशिल्लें. आणि ते म्हणजे फुक्या आमकां पोर्तुगीज हें जें आसा तें म्हणजे स्वातंत्र्याचें आसा, मुक्तदीन जो आसा आमचो बेश्टो आमकां गोवा मुक्त जावं ना. ताज्या खातीर आमच्या स्वातंत्र्यवीरांनी अनेक प्रकारे त्रास घेतिल्ले आसात, प्रयत्न केल्ले आसात. म्हणून आजचो दीस आमकां पळोवपाक मेळटा. आजच्या आमच्या भारत मातेचें गुणगान आमकां गावपाक मेळटा. ते आमकां फुक्या मेळ्ळें ना. हें आजच्या पिढेक जी ल्हान भुरगीं आसात तांकां तांचे भितर तें रुजोवप हें आमचें ध्येय आसा. प्रत्येक भारता बद्दल प्रत्येका भितर अभिमान आसपाक जाय. आणि भारतीय संस्कृती म्हणा किंवा म्हणजे जे राष्ट्रीय जें कितें म्हत्व आसा तें आमच्या भुरग्यांक कळपाक जाय. म्हणून आमी थंयसान हांगा पर्यंत आमी भेट दिवपाक म्हणून आयलीं. आमचें थंय उमरफा स्मारक आसा, त्या स्मारकाचें आमी म्हत्व तांकां सांगिल्लें आसा. ताजें तर आमकां टिकून दवरपाकच जाय. त्याच बरोबर आमच्या गोवा मुक्त करपा खातीर ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी ते गोव्यातलेच न्ही, गोव्या भायलेय न्ही, म्हणजे गोव्याच्या भायलेय जे आसात कर्नाटकांतल्यान म्हणजे संपूर्ण भारतांतल्यान जेणे आमच्या गोवा मुक्त करपा खातीर प्रयत्न केले आसात, हुतात्मा जाल्ले आसात, त्या सगळ्यांक आमचें विनम्र अभिवादन. आणि ते भुरग्यांक कळचें म्हणून आमी हांगा तांकां घेवन आयले.